भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईचा आढावा घेणार आहेत। सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेतली जाणार आहे। आज रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। मुंबईत गरज भासल्यास भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत सुद्धा दिसते। मुंबईतील निरुत्साही सदस्य नोंदणीची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गंभीर दखल घेतली जाते। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सुशांत, खरं तर अगदी काही दिवसांपूर्वी हे वृत्त आलं होतं, एखाद दोन दिवसापूर्वी हे वृत्त आलं होतं की मुंबईमध्ये भाजपची सदस्य नोंदणी कमी होते, त्यांचा आकडा कमी आहे, स्पीड कमी आहे आणि त्यानंतर भाजप आता या विषयावर ऍक्शन मोडवर आले। अगदी बरोबर आहे विक्रांत। कालच आपण सर्वात आधी बातमी दिली होती की भाजपची सदस्य नोंदणी जी आहे तिची मुदत खरं तर 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली। याचं मुख्य कारण म्हणजे भाजपच्या काही भागात सदस्य नोंदणी जी आहे ती झाली नाही। त्यामध्ये मुंबई जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे। मुंबईमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसला आणि सर्वात कमी सदस्य नोंदणी जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे आणि ही सदस्य नोंदणी आता वाढावी, म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत किमान मुंबईची सदस्य नोंदणी वाढावी यासाठी आता कार्यकारी अध्यक्ष भाजप रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलवलेली आहे। भाजपच्या सर्व माजी जिल्हाध्यक्षांची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि का ही सदस्य नोंदणी कमी होते, इतका प्रतिसाद का मिळत नाही याची कारणं जी आहेत ते सर्व जिल्हाध्यक्षांना विचारली जातील। अर्थातच खरं तर आपण जर बघितलं असेल तर भाजपकडे 1.5 कोटीचं टार्गेट आहे सदस्य नोंदणीचं। ते टार्गेट जे आहे ते भाजपला आजपर्यंत पूर्ण करायचं होतं, मात्र हे टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे आता 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। आता 10 फेब्रुवारीपर्यंत जर हे सदस्य नोंदणी वाढवायची असेल, टार्गेट पूर्ण करायचं असेल तर अर्थातच मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागृत करणं महत्वाचं आहे आणि गरज लागली तर भाजप मुंबईमध्ये काही बदल करू शकतं, कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय त्यामुळे वरिष्ठ नाखुश आहेत आणि त्याचमुळे आज कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलवलेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।